आणि आता बातमी आहे बच्चू कडू संदर्भातली। आमदार बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आमदारकी लढणार नाही असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे। 19 जुलैला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार। त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तर माझी सीट महायुतीला देणार असं बच्चू कडू म्हणाले। मी महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची। आमचा आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये झाले पाहिजे। 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे। तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे, तर मी महायुतीमध्ये नसल्याचं अप्रत्यक्ष विधान बच्चू कडू यांनी केलंय आणि त्यांच्या या विधानामुळे आता सर्वत्र चर्चांना उधाण आलंय। बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास आहे आणि ते महायुतीमध्येच राहतील, हा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय। तर कडूंनी कुठे जायचं हे ते स्वतः ठरवतील, ही प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे। तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय? बच्चू भाऊ महायुतीमध्ये राहतील। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे आणि शिंदे साहेबांच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी बच्चू भाऊ आमच्या बरोबर असतील असा मला विश्वास आहे। कसं आहे, आता बच्चू कडूला महाविकास आघाडीच्या बरोबर यायचं आहे की युतीबरोबर जायचं आहे किंवा त्यांना स्वतंत्र लढायचं आहे, तो त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे ना।